असतात. गर्दीत फोटो काढणं मी समजू शकते, गर्दीत कुणीही कुणासोबत फोटो काढू शकतो. पण शासकीय बंगल्यावर आरती करायला लोक येतात, याचा अर्थ काय? मग आरतीच करायची असेल, आमचे मनोज जरांगेंसारख्या लोकांना जे समाजहितासाठी बिचारे आपला जीव धोक्यात घालतात, अशा लोकांच्या हाताने आरती करा, अशा लोकांना बोलवा. नेमकं काय गौड बंगाल आहे आम्हाला काही कळत नाही. मला वाटतं त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडचे लोक त्याच्यावर, कारण त्यांनी शाउटिंग ब्रिगेड फार मोठी तयार केली आहे, ते बोलतील कदाचित. नितेश राणे यांनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे महाराष्ट्राबाहेर गेलेलं आहे, डेहराडूनला गेले. एकीकडे आंदोलन सुरू होतं, मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. ज्यावेळेस फडणवीस हे मध्य प्रदेशात गेले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावरती टीका केलेली होती, पण आता स्वतः ठाकरे कुटुंबीयच अशा परिस्थितीमध्ये बाहेर गेलेलं आहे. खरं तर नितेश राणेवर मला अजिबात कधीही बोलायला आवडत नाही आणि अशा शाउटिंग ब्रिगेडमधल्या किंवा बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांवरती मी अजिबात व्यक्त होत नाही. पण तरीसुद्धा कधी कधी फार अल्पबुद्धी लोक असतील तर समजावलं पाहिजे शिक्षिका म्हणून. तर त्यांना सांगितलं पाहिजे की फरक काय आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राज्य जळत असताना त्यांनी राज्यात राहणं गरजेचंच होतं. पण अशा वेळेला राज्यातली गरज सोडून ते भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. आणि राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा, तर उद्धव साहेब सध्या सत्तेच्या कुठल्याही पदावर नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उपोषण संपलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शाउटिंग ब्रिगेडमधल्या या अतिउत्साही कार्यकर्त्याला हे माहीत नाही आहे कदाचित की तुम्ही ज्या सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांना निमंत्रणच दिलं नव्हतं. तर अपेक्षा कशी करता की त्यांनी तिकडे असलं पाहिजे? मला वाटतं की जरा या सगळ्या गोष्टींची त्या लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊन बोललं पाहिजे. पण असो, नितेश राणे आणि अभ्यास असं काही आपण अपेक्षा करू. वायकरांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा लागला. ठाकरे गटाचे नेते टार्गेट केले जात आहेत असं वाटतंय? हे ठाकरे गटाचे सगळेच नेते टार्गेट केले जातात आणि त्यांना कच्छपी लावण्याचा, गळाला लावण्याचा प्रयत्न होतो. काही लोक कंटाळतात, वैतागतात आणि मग तिकडे जायचा प्रयत्न करतात. मग तिकडे गेल्यानंतरची त्यांचे स्टेटमेंट आपण अनेकदा बघितलेले आहेत की कशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले की आता शांत झोप येते, किंवा अगदीच आत्ता काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफजी म्हणाले की आता कसलीही चौकशी नाही आहे, आता शांत आहोत. म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यावर चौकशा होत नाहीत, परंतु काही असे निष्ठावंत असतात जे कुठल्याच कारवाईला, चौकशीला, तक्रारीला कशालाच घाबरत नाहीत. रवींद्र वायकरजी त्यापैकी एक आहेत. त्यामुळे असा त्रास होणे फार स्वाभाविक आहे आणि तो त्रास होणार आहे हे गृहीत धरून लोक सगळं सहन करत आहेत. तुम्ही फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्याच्यामध्ये एक नंबर टाकलेला आहे. नेमकं काय धमकी आली आहे तुम्हाला की नेमकं कोणाचा? हे असे फोन रोज सुरू आहेत. मला माहिती आहेत ही माणसं कुणाची आहेत ती, परंतु त्यातल्या बऱ्याच जणांना आता मी कायदेशीर उत्तरं द्यायची ठरवलेली आहेत. परंतु ही जी नावं आहेत, हे जे फोन नंबर आहेत आणि दरवेळेला अधूनमधून रोज असे 3-4 कॉल येतात आणि हे 3-4 कॉल वेगवेगळ्या पद्धतीने आरेरावीची भाषा करणारे असतात. त्याच्याच सोबत मी अजून आत्ता एक लिंक शेअर करते की ती काही अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या प्रकारचे मीम्स बनवणे आणि नैतिक खच्चीकरण करणे हा एक अजून म्हणजे एक शाउटिंग ब्रिगेड काम करते, त्याच्या खाली एक स्लीपर सेल काम करतो. तर स्लीपर सेलमधून हेही प्रकार चालू आहेत. पण मला कल्पना आहे की त्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जाणार नाही, कारण पप्पी प्रकरणाचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर त्यावरच्या तक्रारी मात्र फार तातडीनं दाखल करून घेतल्या गेल्या आणि गरज नसताना आणि संबंध नसताना अनेक सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्ह पोरांना उचलण्याचं काम केलं. परंतु आम्ही लिंक जरी दिल्या आणि पुरावे जरी सादर केले तरी महाराष्ट्रातलं कुठलंही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेणार नाही. त्यामुळे याच्याही संबंधी असणारी जी लढाई आहे ती फार रीतसर मी वेगळ्या पद्धतीने लढेल. कशा पद्धतीच्या धमक्या येतात तुम्हाला? आणखी ललित पाटील प्रकरणाचा नुकताच आपण ते आता हे बघा ना, टायमिंग किती बरोबर आहे की मी एल्विसची पोस्ट टाकते आणि एल्विसची पोस्ट टाकल्याबरोबर लगेच 2 कॉल येतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यांना असं वाटतं की म्हणजे मध्ये आता माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी जरा त्याच्या कामामध्ये व्यस्त होते, तर बऱ्याच जणांना असं वाटलं की अरेच्छा आता संपलाय वाटतं विषय, आता बोलणार नाही आहेत त्या. नाही, मी ड्रगच्या विषयावर बोलत राहणार आहे. मी असं म्हटलं की महाराष्ट्रभर मी बोलत राहणार आहे.
राहिला प्रश्न माझा आवाज बंद करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार, शाउटिंग ब्रिगेडचे काय म्हणतात त्याला अतिउत्साही कार्यकर्ते किंवा स्लीपर सेलमधली लोक आणि त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही अधिकारी, पोलीस स्टेशन तुम्ही सांगायचं, गाव तुम्ही सांगायचं, स्वतः अटक होऊन घ्यायला मी यायला तयार आहे. कारण खोटे गुन्हे टाकण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात याची मला कल्पना आहे. नितेश राणेंनी अप्रत्यक्षपणे बेबी पेग्विनचा असा उल्लेख करत लवकरच आदित्य ठाकरेंना अटक होईल असं नाव न घेता टीका केली. ते मी म्हटलं ना की मी नितेश राणे वगैरे मंडळींवर अजिबात बोलत नाही. माझ्यासाठी ही सगळीच्या सगळी शाउटिंग ब्रिगेड आहे. पण एक नक्की की अशा पद्धतीने जेव्हा भाजपाचे अतिउत्साही लोक बोलतात तेव्हा एका अर्थाने ते भाजपच्याच अत्यंत हिटलरी कार्यप्रवृत्तीचा पर्दाफाश करत असतात की तुम्हाला आधी कशा कळतात. समजा काही कारवाया होणार आहेत किंवा नाही, ह्यात तुम्हाला आधी कशा कळतात की या कारवाया ठरवून तुम्ही सुडाने करण्यासाठीच ठरवलेल्या असतात. नेमकं काय ती त्याची उत्तरं मला वाटतं देवेंद्रजी जास्त चांगलं देतील. कारण गुणरत्न सदावर्ते काय किंवा ही सगळी टिल्ली पोरं काय, ही सगळीच देवेंद्रजींसाठी काम करतात. त्यामुळे गुणरत्न आणि या सगळ्यांवर नाही बोलत. वालचंदनगरच्या प्रकरणावरनं शंभूराज देसाई असं म्हणले की कोणी जर टीका करत असेल एसपींवर तर त्यांनी पुढे येऊन सगळे पुरावे जे आहेत ते दाखल करावे, दावा करावा आणि मगच त्यांनी टीका करावी. मला वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्यांवरती ते काहीच बोललेले नाहीत. उलट त्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मी म्हटलं ना की बऱ्याच अशा घडामोडी आहेत की ज्या मला आत्ता बोलायच्या नाही आहेत. कारण काय ते आबरूचे ठेकेदार वगैरे यांची जी नाटकं चाललेली आहेत तर त्यांचे आबरूचे ठेकेही नंतर मी व्यवस्थित दाखवेल आणि त्याच्यावर फार बैजवार हातात कागद घेऊनही बोलेन. वालचंदनगरच्या संबंधाने कोर्ट ऑर्डरची कॉपी आणि त्यानंतर दालनातली हिअरिंग याच्या सकट 143 कोटीच्या महसुलावर मी बोलले ठाम आहे मी त्याच्या. ललित पाटीलला आता पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा ताबा घेतलाय. गृहमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की मोठं नेक्सस याच्यातनं बाहेर येईल. पण आता गेला 1.5 महिना झाला या प्रकरणाला. नाही ते मोठं नेक्सस बाहेर काढायचंय तर ते काढावंच लागेल त्यांनी. पण आधी राज्यामध्ये कशी काय अचानकच जाळपोळ झाली, हिंसाचार झाला. तुम्ही मराठा आंदोलक म्हणत होतात पण त्याच्यामध्ये गैरमराठे असणाऱ्या सुद्धा लोकांची संख्या मोठी आहे. तर हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का? ठरवून आंदोलनाला गालबोट लावणे आणि ते आंदोलन दडपून काढणे यासाठी ठरवलेली व्यूहनीती होती का? यावर आधी देवेंद्रजींनी उत्तरं द्यावी, ती जास्त गरजेची आहे. जरांगेंनी अल्टिमेटम दिला, सरकारने नवीन तारीख दिली. या सरकार जे आहे ते जरांगेंना नक्की समाधानकारक आरक्षण देईल असं वाटतं का डेडलाईन घेऊन? श्री मनोज जरांगे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याप्रती प्रचंड आदर आहे. परंतु काल जे काही घडलं ते पाहता निश्चितपणे मला वाईट वाटते. कारण मागणी होती मराठा आरक्षणाची, मागणी होती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची. पण काल असा कुठलाही ठोस शब्द दिला गेला नाही. ज्या आंदोलकांवर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत यातल्या कुठल्याही आंदोलकांवरचा गुन्हा मागे घेतलेला नाही आहे. म्हणजे ती मागणी पूर्ण झालीच नाही. आणि राहिला प्रश्न 2 जानेवारीची तारीख देण्याचा, तर मी अभ्यासक म्हणून सांगते, जर डिसेंबरमध्येच समजा लोकसभेची आचारसंहिता लागली तर 2 जानेवारीचं काय होणार? म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत हा वेळ काढूपणाचा प्रयत्न भाजपा आणि सत्ताधाऱ्यांकडून होत आहे हे स्पष्ट आहे. परंतु या सगळ्यांमध्ये जरांगे यांनी स्वतःचा जीव पणाला लावू नये ही मात्र माझी प्रामाणिक अपेक्षा होती. आणि त्यामुळे काल त्यांनी एका अर्थाने उपोषण सोडलं, ते फार बरं झालं. बातला तुम्ही एक ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या घरी ते आलेले होते, आरती करत होते. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला आणि काय हे प्रकरण? नाही, मला काहीच म्हणायचं नाहीये. फक्त काय आहे, अब्रू आपल्याच अंगणात पिकते आणि आपणच अब्रूचे ठेकेदार आहोत.
अशा तोऱ्यामध्ये वावरणारे सत्ताधाऱ्यांचे मंत्री आणि आमदार ह्या सगळ्यांना म्हणजे या गोष्टीची कधी शंका त्यांच्या मनात निर्माण होते का? असे काही प्रश्न त्यांना पडतात का की काय असं घडतं बरं की दरवेळेला अशी काही लोक तुमच्याच सोबत दिसतात? गर्दीत फोटो काढणं मी समजू शकते, गर्दीत कुणीही कुणासोबत फोटो काढू शकतो, पण शासकीय बंगल्यावर आरती करायला लोक येतात याचा अर्थ काय? मग आरतीच करायची असेल, आमचे मनोज जरांगेंसारख्या लोकांना जे समाजहितासाठी बिचारे आपला जीव धोक्यात घालतात अशा लोकांच्या हाताने आरती करा, अशा लोकांना बोलवा. नेमकं काय गौड बंगाल आहे आम्हाला काही कळत नाही. मला वाटतं त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडचे लोक त्याच्यावर, कारण त्यांनी शाउटिंग ब्रिगेड फार मोठी तयार केली आहे, ते बोलतील कदाचित. नितेश राणे यांनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे महाराष्ट्राबाहेर गेलेलं आहे, डेहराडूनला गेले. एकीकडे आंदोलन सुरू होतं, मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. ज्यावेळेस फडणवीस हे मध्य प्रदेशात गेले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर टीका केलेली होती, पण आता स्वतः ठाकरे कुटुंबीयच अशा परिस्थितीमध्ये बाहेर गेलेलं आहे. खरं तर नितेश राणेवर मला अजिबात कधीही बोलायला आवडत नाही आणि अशा शाउटिंग ब्रिगेडमधल्या किंवा बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांवरती मी अजिबात व्यक्त होत नाही. पण तरीसुद्धा कधी कधी फार अल्पबुद्धी लोक असतील तर समजावलं पाहिजे शिक्षिका म्हणून, तर त्यांना सांगितलं पाहिजे की फरक काय आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राज्य जळत असताना त्यांनी राज्यात राहणं गरजेचंच होतं, पण अशा वेळेला राज्यातली गरज सोडून ते भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. आणि राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा, तर उद्धव साहेब सध्या सत्तेच्या कुठल्याही पदावर नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उपोषण संपलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शाउटिंग ब्रिगेडमधल्या या अतिउत्साही कार्यकर्त्याला हे माहीत नाही आहे कदाचित की तुम्ही ज्या सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांना निमंत्रणच दिलं नव्हतं, तर अपेक्षा कशी करता की त्यांनी तिकडे असलं पाहिजे? मला वाटतं की जरा या सगळ्या गोष्टींची त्या लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊन बोललं पाहिजे. पण असो, नितेश राणे आणि अभ्यास असं काय आपण अपेक्षा करू. वायकरांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा लागला. ठाकरे गटाचे नेते टार्गेट केले जात आहेत असं वाटतंय? हे ठाकरे गटाचे सगळेच नेते टार्गेट केले जातात आणि त्यांना कच्छपी लावण्याचा, गळाला लावण्याचा प्रयत्न होतो. काही लोक कंटाळतात, वैतागतात आणि मग तिकडे जायचा प्रयत्न करतात. मग तिकडे गेल्यानंतरची त्यांचे स्टेटमेंट आपण अनेकदा बघितलेले आहेत की कशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले की आता शांत झोप येते, किंवा अगदीच आत्ता काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफजी म्हणाले की आता कसलीही चौकशी नाही आहे, आता शांत आहोत. म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यावर चौकशा होत नाहीत, परंतु काही असे निष्ठावंत असतात जे कुठल्याच कारवाईला, चौकशीला, तक्रारीला कशालाच घाबरत नाहीत. रवींद्र वायकरजी त्यापैकी एक आहेत. त्यामुळे असा त्रास होणे फार स्वाभाविक आहे आणि तो त्रास होणार आहे हे गृहीत धरून लोक सगळं सहन करत आहेत. तुम्ही फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्याच्यामध्ये एक नंबर टाकलेला आहे. नेमकं काय धमकी आली आहे तुम्हाला की नेमकं कोणाचा? हे असे फोन रोज सुरू आहेत. मला माहिती आहेत ही माणसं कोणाची आहेत ती, परंतु त्यातल्या बऱ्याच जणांना आता मी कायदेशीर उत्तरं द्यायची ठरवलेली आहे. परंतु ही जी नावं आहेत, हे जे फोन नंबर आहेत आणि दरवेळेला अधूनमधून रोज असे 3-4 कॉल येतात आणि हे 3-4 कॉल वेगवेगळ्या पद्धतीने आरेरावीची भाषा करणारे असतात. त्याच्याचसोबत मी अजून आत्ता एक लिंक शेअर करते की ती काही अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या प्रकारचे मीम्स बनवणे आणि नैतिक खच्चीकरण करणे हा एक अजून म्हणजे एक शाउटिंग ब्रिगेड काम करते, त्याच्याखाली एक स्लीपर सेल काम करतो. तर स्लीपर सेलमधून हेही प्रकार चालू आहेत. पण मला कल्पना आहे की त्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जाणार नाही, कारण पप्पी प्रकरणाचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर त्यावरच्या तक्रारी मात्र फार तातडीनं दाखल करून घेतल्या गेल्या आणि गरज नसताना आणि संबंध नसताना अनेक सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्ह पोरांना उचलण्याचं काम केलं. परंतु आम्ही लिंक जरी दिल्या आणि पुरावे जरी सादर केले तरी महाराष्ट्रातलं कुठलंही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेणार नाही. त्यामुळे याच्याही संबंधी असणारी जी लढाई आहे ती फार रीतसर मी वेगळ्या पद्धतीने लढेल. कशा पद्धतीच्या धमक्या येतात तुम्हाला?
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.